कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या तरुणांपैकी एक जण समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची दुर्घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी 6च्या सुमारास ही घटना घडली असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 5 मित्र समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्राच्या पाण्यात उतरल्यावर त्यांना भरतीचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडली. स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे तिघा तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर एका तरुणाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. दरम्यान एक तरुण अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. मत्स्य विभागाच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने समुद्र परिसरात शोध मोहीम राबवण्यात येत आहे. या घटनेमुळे मिठमुंबरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने पर्यटकांना समुद्रात उतरत असताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जो प्रसंग ओढवलाय त्या दुःखात देखील आम्ही देखील मोठ्या प्रमाणात सहभागी आहोत. परंतु जो असा प्रसंग ओढवलाय, काय सांगाल इतर मुलांना तुम्ही? बघा, हा प्रसंग म्हणजे आता व्यक्त करण्यासारखा नाहीये प्रसंग. एवढी मोठी हानी म्हणजे जे दुःखद घटना घडलेली आहे. आता आमचा एकुलता एक मुलगा गेलाय, बरोबर. आता पर्यटकांना मुलांना हेच सांगायचं आहे की आज जोशामध्ये तुम्ही आपले होश विसरून जाताय. सगळे आपल्या पाठीमागे कोणतरी जबाबदार आहे, आपली कोणतरी वाट बघतोय. याची प्रत्येकाने जाण ठेवून सगळ्या गोष्टी करा. आता आमचं तर नुकसान झालेलं आहे, पण भविष्यात होणारी नुकसानसुद्धा तरी यातून थांबवावीत, ह्याच संदेश याच्यातून देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त काय बोलण्यासारखं देऊ शकत नाही. पण तरुणांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यावी की आपल्या कुटुंबात आहेत पाठीमागं माणसं, आपले नातेवाईक आपली वाट बघतायत. याची भान ठेवून सगळ्या गोष्टी करा, जे काय कराल ते.